माध्यमातून मराठा, धनगर आणि 18 पगड जाती धर्मातल्या सगळ्या बांधवांची बैठक इथं पार पडलेली आहे। या बैठकीला सगळ्या छोट्या छोट्या जातीतले, सगळ्या जातीतले लहान थोर सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीतून सामाजिक संदेश देण्यासाठी आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक एक आहोत, हा संदेश देण्यासाठी आम्ही सगळे इथं एकत्र आलेलो आहोत। अंजनगावमध्ये जो प्रकार घडला, ठिकठिकाणी अनेक गावांमध्ये अनधिकृतरित्या पुतळे जे आहेत ते बसवले जातात, त्यानंतर मात्र समाजामध्ये वाद जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतो। परवानगी नसताना पुतळे बसवणं किंवा विनाकारण वाद निर्माण करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे का, जेणेकरून महापुरुषांना पुढे केलं जातं आणि जातीचं समाजाचं राजकारण नंतर केलं जातं। हा, नक्कीच परवानग्या घेऊन पुतळे बसवावेत किंवा रात्रीतून पुतळे बसवण्यापेक्षा दिवसा पुतळे बसवून महाराजांसाठी केसेस सुद्धा घ्यायची तयारी ठेवावी शिवभक्तांनी, हे मी महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना विनंती करतो। किंवा शासनाची परवानगी घेऊनच पुतळे बसवावेत किंवा वादग्रस्त जागेवर पुतळे बसवू नयेत, हे संघर्ष योद्धा मनोजदादांनी पण सांगितलंय आणि 18 पगड जातीतल्या सगळ्या प्रमुख बांधवांचंही तेच म्हणणं आहे आणि आजही आमची सगळ्याची त्याच्यावर चर्चा झाली। विष्णुभाऊनी इथं मराठा, धनगर आणि ओबीसी समाजातल्या ज्या जाती आहेत किंवा ज्यात मराठा आणि ओबीसी, मराठा आणि धनगर ज्यांना वाद लावायचा आहे त्यांना इशारा देण्यासाठी आणि आम्ही सगळे एक आहोत हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत आणि मराठा असेल, धनगर असेल, मराठा, ओबीसी कुठलाही वाद लागणार नाही। आम्ही सगळे या देशाचे नागरिक आहोत आणि सशक्त समाजासाठी, समाजातलं स्वास्थ्य कायम ठेवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही बैठक घेतली आणि याच्या बैठका आता विष्णुभाऊ आणि आम्ही सगळेजण मिळून व्यापक प्रमाणात महाराष्ट्रात सुद्धा घेणार आहोत। जैन समाजाच्या संदर्भात सुद्धा काही नाराजगी व्यक्त होत होती त्यांच्या वक्तव्यानंतर, त्याच्या संदर्भात शिवाजी महाराजांशी तुलना करणं असेल किंवा मग महापुरुषांची उपाधी देणं असेल, ते अतिशय चुकीचं केलेलं आहे। मनोजदादांनी त्यावर भूमिका मांडलेली आहे। आता इथंही सगळ्यांची भूमिका आहे, शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही, करू नये। जैन मुनी असतील किंवा अन्य कोणी वादग्रस्त वक्तव्य करणारे त्यांनी इथून पुढे ध्यानात ठेवावं। नसता सगळ्या जाती धर्मातले सगळे प्रमुख लोक जे कोणी असं चुकीच्या पद्धतीने करतील त्यांची गाडवावरून धिंड काढण्याचं सुद्धा आम्ही सगळे करू शकतो, हे वाचाळवीरांनी ध्यानात ठेवावं। तुम्ही आज बैठका घेताय, मात्र अशा पद्धतीने राजकारण करून श्रेय घेण्यासाठी जे तुमच्याच समाजातले दोन्ही पक्षातले लोक प्रयत्न करतात, वाद निर्माण करतात, त्यांच्यावर समाज म्हणून बहिष्कार झाला ना तुम्ही, हा व्यक्ती आमच्या समाजात नाही असं जाहीर करू शकता का तुम्ही? नक्की पुढचे 3 दिवस झालं महाराष्ट्राला वेटीस धरलं जातं, एक छोट्या गावात घटना घडते, महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजामध्ये भांडणं होतात, वाद होतात, निर्माण होतात, तुम्ही असं का भूमिका जाहीर करत नाही की जे ह्याच्यात पडतील त्याला आम्ही समाजातून बहिष्कार आणि हे कंटिन्युअसली सुरू आहे, सांगलीत झालं, धाराशिवमध्ये झालं नाही, आता सुरुवात झालेली आहे। आम्ही आता दोन्ही बाजूला सांगणार आहोत, सगळेजण समाजातले सगळे प्रतिष्ठित लोक असतील किंवा इथं असलेल्या सगळ्या जाती धर्मातले सगळे प्रमुख बांधव आहेत आणि महाराष्ट्रात जे इथं आले नाहीत त्या सगळ्यांना आम्ही अजून पुन्हा व्यापकपणे बोलू आणि यातून एक तोडगा काढला पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे। यासाठी जे कोणी चुकीचं करतील ते चुकीचं कृत्य करू नये अशी पहिल्यांदा विनंती करू। लोकशाही आधी आपण लोकशाही मार्गाने पुढे गेलं पाहिजे आणि जर त्या उपरही कोणी ऐकणार नसेल, त्या उपरही कोणी असं चुकीचं करून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कुणी मराठा ओबीसी, कुणी मराठा धनगर असा वाद लावित असेल किंवा अन्य काही गैरकृत्य करत असेल तर त्यांना आम्ही सुरुवातीला विनंतीने सांगणार आहोत, नंतर सगळ्या समाजातल्या सगळ्या प्रमुखांना विचारून बहिष्कारच काय त्याच्याही पुढचे अनेक मार्ग आमच्याकडे आहेत, ते सुद्धा आम्ही अवलंबायला मागं पुढे पाहणार नाहीत। परंतु आज विष्णुभाऊ असतील, महाराज आहेत, कोकरे महाराज आहेत, आमचे सुतार महाराज, कुंभार महाराज आहेत, असे सगळे इथं बांधव आहेत। आता सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही, सगळ्या जाती धर्मातले इथं बांधव आहेत, अगदी ब्राह्मण समाजातले सुद्धा बांधव आहेत। सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन या महाराष्ट्रात ही बैठक एक प्रमुख लोकांची घेतली। आता व्यापकपणे बैठक घेऊन येणाऱ्या काळात एक ठोस कार्यक्रम सुद्धा विष्णुभावाने आम्ही सगळे घेणार आहोत। प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका असं करायचं यांची कोणाची काय तुम्हाला अंजनगावमध्ये येऊ दिलं नाही, पवनकरवर असतील किंवा मग तुम्हाला तिथून हाकलून लावलं, नक्की खरंच तसं आहे का? सत्यता नक्की काय होतं? सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रसारित केले जातात की तुम्हाला अंजनगावमध्ये येऊ दिलं नाही, तुम्हाला हाकलून लावलं? मुळात सत्यता जर बघितली तर फरांडे बाबासोबत यांच्यासोबत मी तिथं बसून होतो, व्हिडिओ सुद्धा आहे आणि जे काही म्हणतात की मला हाकलून दिलेला आहे, तर माझा एक व्हिडिओ कुणीही दाखवा तिथून हाकलून दिलेला, मी समाजकारण सोडून देईल। पण त्या ठिकाणी जी माझी भूमिका होती
की हा वाद मिटला पाहिजे. मनोजदादा जरांगे पाटील आणि फरांडे बाबा यांचं मी बोलणं देखील करून दिलेलं होतं आणि हा वाद मिटावा ही अपेक्षा माझी होती. पण काहींची भूमिका होती की हा वाद मिटला नाही पाहिजे. ज्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या त्यांची ती भूमिका होती आणि शेवटी वाद कशावरती मिटला, जे आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की त्या जागेचे मोजमाप झालं पाहिजे आणि शेवटी वाद देखील त्याच्यावरच मिटला. मग वाद वाढवण्याचं कारण काय होतं? तर हा माझ्या समाजातील असू द्या किंवा कुठल्याही समाजातील, आज आम्ही 18 पगड जातीचे इथं एकत्र आलोय. जर माझ्या समाजातला जरी व्यक्ती चुकीत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही जागा दाखवणार. बळजबरीनं पुतळा तिथं बसवण्याचं काम झालं, त्यांच्यावरती काय कारवाई करण्याची मागणी? निश्चित त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाचेच नाही तर 18 पगड जातीचे आहेत. या जगामध्ये फक्त महाराष्ट्र किंवा भारत नाही तर या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा नाही. तर त्यांचे निम्मे रात्री कुणीही पुतळे बसवू नयेत. जर आपल्याला स्मारक किंवा पुतळा बसवायचा असेल तर परवानगी घेऊन रीतसर ढोल ताशेच्या गजरामध्ये आपण तो पुतळा बसवावा अशी संबंध महाराष्ट्राला विनंती करतोय. आणि ज्यांनी कुणी पुतळा बसवला आहे त्यांना पण आमचं आव्हान आहे की इथून पुढे जर तुम्ही असं कृत्य केलं तर आपल्याला आम्ही गावबंदी करू. मग ते कुठल्याही गावात आपल्याला एंट्री देणार नाही.